पद्धतीने आम्ही नागपूर येथील गणेश टेकडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता इथे मी बघते आहे की जे गणेश भक्त आहे स्वतःला मागच्या वर्षी जे त्यांनी केलेलं होतं जे त्यांच्यासोबत नाही झालं किंवा अशा खास गोष्टी विसरून आज गणेश भक्त इथे खूप आवर्जून आलेले आहेत आपापल्या अपेक्षा घेऊन। तर आता आपण जाणून घेऊया इथल्या पुजाऱ्यांकडून की या वर्षीच्या नववर्षाला घेऊन त्यांची काय अपेक्षा आहे किंवा या नवीन वर्षानिमित्त त्यांनी कुठल्या पद्धतीने सजावट केलेली आहे किंवा त्यांनी आपल्या गणेश भक्तांसाठी या वर्षी काय आयोजन केलेले आहे तर ते आपण जाणून घेऊया यांच्याकडून। चंद्रशेखर धैर्यधारा राहते गणेश टेकडी इथल्या पुजारी मेन आहे आणि उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे। जसं आपल्या वर्षात नवीन महाराष्ट्राप्रमाणे गुढीपाडवा आहे आणि आपण 1 जानेवारीपासून नवीन वर्ष मनवतो। त्याच्यानंतर दरवर्षी हे सजावट करतात मंदिरामध्ये आणि आता पुढे खंडाला लिहिला आहे आणि यावर्षी त्यांनी वेगळं केलं आहे। मागच्या वर्षी वेगळं होतं यावर्षी वेगळं आहे आणि प्रत्येक तो दरवर्षी हा डेकोरेशन करतात मंदिरात म्हणजे आपण स्वतःकडून करतात 3 वर्षापासून तो करून आला आहे। इथे कोणाचं योगदान आहे हे डेकोरेशन करण्यामागे? त्याचं स्वतःचं आहे डेकोरेशन करायचं मागे त्याचं स्वतःचं आहे। अमोल पालेवार फ्लावर पॉईंट्स असं याचं नाव आहे। राहणं धनतोलीला आहे कोले मार्केटमध्ये आणि त्याच्याकडून हे पूर्ण सजावट होतात म्हणजे बाहेरची पण आहे आतमधली पण आहे सगळी पूर्ण आता आजची 31st नाईट आहे वर्षाचा शेवट आहे तर आता तुमच्याकडून काय आहे इथे काही पूजा वगैरे तुम्ही काय करणार आहे? रात्री आता 11 वाजता आरती राहील त्याच्यानंतर मग इकडे समोर पूर्ण प्रसाद राहतो। दरवर्षी दूध पोहे 2-3 हजार पब्लिक राहतात 31st नाईटमध्ये। मग सगळं पब्लिक झालं की 12 वाजता पब्लिक चालले जाते सकाळी परत पहाटे मग ड्युटी नवीन वर्षाची। नवीन वर्षामध्ये लोक खूप येतात। यावर्षी नवीन वर्षाला घेऊन तुमची काय अपेक्षा आहे? चांगलं आहे नवीन वर्ष 2025 सगळ्यांना चांगला आहे चांगलं राहावं ही सर्वांची इच्छा आहे। पांडे आहे मी आज गणेश टेकडी इथे आलेलो आहे। आज या गणेश टेकडीला खूप छान असं इंग्रजी न्यू वर्ष निमित्त खूप छान असं डेकोरेशन फ्लॉवर्सचं खूप छान डेकोरेशन केलेलं आहे। ते पाहून मला खूप म्हणजे आनंद होत आहे आणि ते बघितल्यावर असं वाटतं आहे की मंदिर खूप सुंदर आणि ते दिसत आहे आणि माझा नवीन वर्ष गणपतीच्या दर्शनाने खूप येणारं वर्ष खूप यशस्वी जावं हेच मी गणपतीला प्रार्थना करतो आणि येणाऱ्या सगळ्या भक्तांची पण मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करे हे मी त्यांना प्रार्थना करतो सर्वांसाठी की पुढलं वर्ष 2025 छान सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं आणि तब्येती सगळ्यांच्या छान राहो मुलीचं लग्न आहे ते छान हो। आता आपण जाणून घेतलेलं आहे इथल्या गणेश भक्तांकडून की त्यांचं नववर्षाला घेऊन गणपती बाप्पा यांच्या चरणी कुठली अपेक्षा आहे व नववर्षाला त्यांनी कुठल्या अपेक्षा घेऊन आणि कुठल्या प्रार्थना घेऊन ते इथे आलेले आहेत तर आपण जाणून घेतलेलं आहे आणि तुम्हा सर्वांना सुद्धा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जसं बुधवार हा दिवस गणपतीचा आहे हे मानून इथे त्यांचे भक्तगण मोठ्या उत्साहाने इथे येताना आपल्याला दिसले आहे। तर अशाच अन्य अपडेट्ससाठी बघत राहा पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मी रोहिणी नागपूर।